नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. मुसळधार पावसाने गुरुवारी कोल्हापूरला झोडपलं आहे. सायंकाळच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. तासभर पडलेल्या पावसाने अनेक ओढे नाले ओसंडून वाहत होते. मुसळधार पावसामुळे ओढा ओलांडताना एका शाळकरी मुलाचा पाण्यात वाहून गेल्याने मृत्यू झाला आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या बचाव पथकाने रात्री उशिरापर्यंत शोध मोहीम घेतली, मात्र मुलगा मिळाला नाही. अखेर शुक्रवारी सकाळी नाल्याजवळील दाट झाडीत मुलाचा मृतदेह मिळून आला. समोर आलेल्या माहितीनुसार अमान जमानुल्ला भालदर असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. अमान हा उजळाईवाडीच्या धोंडेनगर परिसरात राहत होता. संध्याकाळी 5 ते 5:15च्या सुमारास ट्युशनला जात होता. ट्युशनला जाताना सरनोबतवाडीच्या दिशेने जाताना वाटेत ओढा ओलांडण्यासाठी सायकल घेऊन ओढ्यात उतरला. ओढ्यातील पाणी प्रचंड वेगाने वाहत होते. पाण्याच्या प्रचंड प्रवाहामुळे त्याचा तोल गेल्याने तो वाहून गेला. ज्यावेळी अमानचा तोल गेला त्यावेळी तिथे जवळ असणारे वीट कारखान्याचे मालक आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी त्याला वाचवण्यासाठी धाव घेतली. अमानला वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू होते. तो देखील ओढ्यातील एका बोटाला धरून उभा होता. मात्र त्याच्या जॅकेटमध्ये पाणी भरल्याने ते चेहऱ्यासमोर आले आणि त्याचा हात सटकला आणि तो वाहून गेला. त्यानंतर आपत्ती व्यवस्थापन पथक, अग्निशमन दल आणि पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तात्काळ शोधकार्य, मात्र चिखल, अंधार आणि पाण्याचा वेग यामुळे शोध मोहिमेत अडचणी आल्या. रात्री उशिरा शोध मोहीम थांबवण्यात आली. सकाळी पुन्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या KDRF पथकानं शोध मोहीम सुरू केली आणि अमान एका घनदाट झाडीत मिळून आला. नाका तोंडात पाणी गेल्याने त्याचा मृत्यू झाला होता.